रामकृष्ण हरी महाराज. खरा माणूस कोण? जो बोलतो तो की जो सण करतो तो? चला पाहूया तुकोबाराय याविषयी नेमके काय सांगतात. संत तुकाराम महाराज अभंग गाथा अभंग क्रमांक 50 या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, हिरा ठेविता एरणी वाचे मारितात जो गणी. म्हणजे संत तुकाराम महाराज ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की हिरा एरणीवर ठेवून हातोड्याने मारतात तरी तो तुटत नाही, तो तसाच मजबूत राहतो. म्हणून त्याची किंमत असते. म्हणजे खरं मूल्य हे संकटातच दिसत असतो असं महाराजाला सांगायचे. तोची मोल पावे खरा करण्याचा होय चुरा. म्हणजे महाराजाला म्हणायचं ह्या चरणामध्ये दुसऱ्या चरणात सांगायचं महाराजाला, जो मनुष्य मजबूत असतो ना तोच खऱ्या अर्थाने मोलाचा ठरतो. म्हणजे आपल्याला किती संकट येऊ दे माणसामध्ये, तो खचत नाही. कमजोर माणूस मात्र तुटून जातो, बरोबर. आणि कठीण प्रसंगामध्ये माणसाची खरं स्वरूप कळते असं महाराजाला सांगायचं. मोहरा तोचे अंगी सुत न जळे ज्याच्या संगी. म्हणजे ह्या चरणाच्या तिसऱ्या चरणात महाराजाला सांगायचं की जो खरा मनुष्य असतो ना तो सोन्यासारखा असतो. त्याच्या जवळ राहिलो तरी काय बिघडत नाही. जसं खरं सोनं आगीतही टिकतं तसंच खरा माणूस संकटातही टिकून राहतो. त्याची शुद्धता थोडी पण कमी होत नाही असं महाराजाला सांगायचे. पुढे पाहूया. शेवटी चरणात महाराज सांगतात की तुका म्हणे तोची संत सोसाय जगाचा हागाथ. महाराज तिथं संत तुकाराम महाराज या अभंगाच्या चरणात शेवटी सांगतात, जो जगाचा आघात सहन करतो तोच खरा संत आहे. म्हणजे आपण कसे वागू, लोक आपल्याला नावं ठेवत असतात, आपण त्याच्यावर लक्ष देऊ नये. महाराज म्हणतात की सहनशीलता हीच खरी आपली ताकद आहे, बरोबर. म्हणजे सहन करणारा माणूस खरा महान असतो असं महाराजाला ह्या पूर्ण अभंगामध्ये सांगायचं आहे. म्हणजे ह्या अभंगातून पूर्ण संदेश असा येतो की संकटात टिकणारा माणूस खरा मजबूत असतो, बरोबर. आघात सहन करणारा तोच खरा संत असतो आणि सहनशीलता हीच खरी माणसाची शक्ती आहे असं महाराजाला पूर्ण अभंगातून सांगायचं आहे. जय हरी.